कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख बदलली आहे। पालिका, रुग्णालय आणि कार्यालयात डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करणार आहे। एसटी मुख्यालयाने कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय। चीनी नागरिकाला अमेरिकेत आश्रय मिळालाय। रेल्वे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी देणार नाही। बीकेसीतील प्रदूषणाचा मुंबई खेळाडूंनाच फटका बसलाय। रणपती शिवराय स्वारी आग्रा प्रदर्शन तारखेत बदल केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 30 जानेवारी वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल। त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील। आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल। त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल। संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल। निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल। निवडून आलेल्या सदस्यांची नावं शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कार्यालयात डिजिटल पेमेंटच्या सुविधेची। केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि कार्यालयात डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली जाणार आहे। यासाठी महापालिकेच्या वित्त विभागाने डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी आहे। सध्या डिजिटल पेमेंटची सुविधा नसल्यामुळे महापालिका रुग्णालय आणि कार्यालयात अनेक सेवांसाठी नागरिकांना रोख रक्कम द्यावी लागते। खिडक्यांवर लागणाऱ्या लांब रांगा, वारंवार काउंटरवर जावं लागणं आणि सुटे पैसे मिळवण्याची अडचण यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याशिवाय रोख व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिक करतायत। अनेक वेळा व्यवहाराची नोंद नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात। डिजिटल पेमेंट सुरू झाल्यानंतर नागरिकांना रोख रक्कम जवळ बाळगण्याचा त्रास कमी होऊन पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। निविदेद्वारे निवडण्यात येणारी एजन्सी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसंच QR कोडवर आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे। यामुळे महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच रोजच्या सेवांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व व्यवहारांची डिजिटल नोंद ठेवता येणार असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे। निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालय आणि कार्यालयांमध्ये लागू केली जाणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एसटी महामंडळाची। एसटी मुख्यालयाने अचानक तपासणी करून कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय। तसंच आगारांनाही सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश दिलेत। सरनाईक यांनी राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने दिलेत। प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ही मोहीम अधिक काटेकोर राबवण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता चालन विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक
विभागीय कार्यशाळा तसंच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत। या सूचनांनुसार कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केलं नसल्याची खात्री करणं अधिक सक्तीचं करण्यात आलं आहे। चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असणं अत्यावश्यक आहे। मद्यपान करून वाहन चालवणं ही गंभीर बाब असून महामंडळाने शून्य सहनशीलता धोरण अवलंबल्याचं या परिपत्रकात स्पष्ट केलंय। या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार आहे। एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे चिनी नागरिकाची। न्यायालयाच्या आदेशानंतर एका चिनी नागरिकाला अमेरिकेत आश्रय देण्यात आलाय। स्थानिक इमिग्रेशन न्यायाधीशांनी चिनी नागरिकाला त्याच्या देशात आश्रय देण्याचा निर्णय दिला। आपल्या निर्णयात त्याने म्हटलंय की चीनमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन उघड केल्यानंतर जर त्याला परत पाठवलं गेलं तर त्याचा छळ होण्याची मोठी भीती आहे। 2020 मध्ये चीनमधील शिनजियांगमधील तुरुंगवासाच्या सुविधांमधील कथित अनियमिततेचं गुआनने गुप्तपणे चित्रीकरण केलं, ज्यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की चिनी प्रदेशात मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं उल्लंघन होतं, जिथे 10 लाख वांशिक अल्पसंख्याक विशेषतः उईघुर तुरुंगात आहेत असा दावा आणखी बळकटी मिळाली। पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रेल्वेची। भारतीय रेल्वेमध्ये 20 वर्षांपासून चालत आलेली एक विशेष परंपरा आता संपुष्टात आली आहे। रेल्वे बोर्डाने आपल्या निवृत्त अधिकाऱ्यांना निरोप भेट म्हणून सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची पदकं देण्याची प्रथा तात्काळ बंद केली आहे। रेल्वेने मार्च 2006 मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची नाणी देण्यास सुरुवात केली होती। गेल्या 20 वर्षात हजारो कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी मिळाली आहेत, मात्र ती प्रथा आता बंद केली आहे। भोपाळ विभागात उघडकीस आलेला पदक घोटाळा हा या निर्णयामागील एक प्रमुख कारण असल्याचं मानलं जातं। पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून। कॉर्पोरेट आणि आलिशान कार्यालयांसाठी BKC हा परिसर मुंबईतील सर्वात महत्त्वाचा समजला जात असला तरी तो प्रदूषणासाठी तितकाच घातक समजला जातोय। याचा फटका मुंबईच्या रणजी खेळाडूंनाच बसलाय। BKC येथील शरद पवार अकादमीत मुंबई दिल्ली रणजी सामना सुरू झाला, परंतु आजूबाजूला सुरू असलेल्या अनेक आणि विविध बांधकामांमुळे हवेची गुणवत्ता खालावली। परिणामी मुंबई संघातील सरफराज आणि त्याचा भाऊ मुशीर खान तसंच हिमांशू सिंग यांनी दुपारनंतरच्या सत्रात तोंडाला मास्क लावून क्षेत्ररक्षण केलं। बांधकामांमुळे येथील प्रदूषण वाढलंय, त्यामुळे काही वेळ श्वास घेण्यात अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी मास्क लावला, असं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मुंबईचा वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने सांगितलं। पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा चित्रपटाची। मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक विषयांवर सातत्याने काम करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित श्री शिवराज अष्टक मालिकेतील हा पुढचा भाग असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत आता बदल करण्यात आलाय। याआधी हा चित्रपट 30 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, मात्र आता निर्मात्यांकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय की हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। पॅनोरमा स्टुडिओजकडून समाज माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली आहे। हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा। धन्यवाद। स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर।